हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट्स आणि लाईव्ह येते रोज, कारण आजचा विषय तुम्ही टायटल वाचलं असेल, आपली ढाल आपणच बनायचं. तर जे मी आता असेच मोटिवेशनचेच व्हिडिओ बनवणार आहे आणि माझं अनुभव चिंतन जे जे संसाराबाबत आहे किंवा तुम्हाला मोटिवेशन, कारण मी पहिले भरपूर व्हिडिओ घरातले सगळे ट्रॅव्हलिंग वर्किंग जे जे काय करते काम साफसफाई पुन्हा फॅमिली सगळं दाखवायचे, बाहेरचे लोक दाखवायचे. आवड पण आहे मला, शूटिंगची सवय लागलेली आणि सगळं असं छान छान मला वाटायचं. सगळे सण फेस्टिवल एक मेमरी पण राहते आपली सेव्ह, आणि हे मला सहजच छंदच लागलेला यूट्यूबमुळं. आणि मेन का आता ठेवणार मी म्हणजे असे माझं डेलीचं एक्सरसाइज लाईव्हला असणारा, आणि शॉर्टची मला आवड आहे ते तुम्हाला मी सांगितलं. तर ते मी पण मला जे जे आवडेल शॉर्ट्स ते मी बनवते टाकते. चांगले त्याला पण हे येतोय प्रतिसाद येतो. तर मी तुम्हाला पहिल्यांदा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअरिंग करा, आणि एवढं सांगते. ते आपण बोलतो सुरुवातीला. आणि चॅनलचं ग्रोथ म्हणाल किंवा प्रतिसाद आतापर्यंत चांगला देतायत तुम्ही. मी समाधानी आहे. समाधानी राहायला शिकायचं. लगेच आपण हे केलं उद्दिष्ट तर मी मिलियनचं ठेवलेलंच आहे. म्हणजे ड्रीम माझं ते होणारच आहे सक्सेस. तर कासव समजते मी स्वतःला, आणि शर्यत कोण जिंकतं? कासवच जिंकतं. तर मी तुम्हाला आज आज हे जे मी क्रिएटिव्ह कंटेंट क्रिएटरचं काम करते, तर ज्याच्या प्रकारे प्रतिसाद मिळतो तसंच पुढे जाणार आहे. आणि मला आतापर्यंत कमेंट्स पण खूप चांगल्या चांगल्याच आलेल्या आहेत. अशा थोड्याशा सोडल्या तर थोड्याशा आहेत, म्हणजे मला सजेशन केलेले आहेत, तुम्ही फास्ट बोला किंवा अशा आलेल्या आहेत. थोड्याच आलेल्या आहेत प्रमाणात कमेंट्स. आणि जे पाहतात घरातले बाहेरचे असे ज्यांना माहिती आहे जवळचे, ते व्हॉट्सअपला कमेंट्सद्वारे रिप्लाय देतात, माउथ टू माउथ देतात भेटल्यावरती. तर ते कमेंट्स असतात आणि खूप छान वाटतं मला हे काम करताना. मी स्वतःला सावरायला शिकले, सिद्ध व्हायला शिकले चॅनलमुळं. माझं व्यक्तिमत्व मी बाहेर पडते काहीतरी, मी काय तर खारीचा वाटा काम करते काहीतरी असं मला वाटतंय. मला यूट्यूबचे पहिल्यांदा खूप धन्यवाद मी मानते. आणि हे प्लॅटफॉर्म मी इथं चूज केलं या वयामध्ये की मी हे काम करणार, माझी डे टू डे लाईफ शेअर करणार तुमच्याशी. तर हे मी आता मोटिवेशनसाठीच व्हिडिओ बनवला आहे हा, आता जो बनवते आहे बोलते. कारण आपण खूप सारे व्हिडिओ पाहतो बघा तुम्ही यूट्यूबचे. काही मनोरंजनात कॉमेडी असतात, काही कामाचे असतात, काही दुःखाचे असतात, सगळे जे पाहत राहतो. मग मी चूज केलं ती माझी लाईफ जर्नी चूज केली की मी डे टू डे लाईफ तुमच्याशी शेअर करेन, आणि करते पण आहे. लाईव्हला मी रोज योगाला असते आणि शॉर्टला मला जे जे आवडतं ते मी शेअर करते. माझे मिस्टरांचे आता फक्त काळजी काय घेणार आहे मी, काळजी घ्यायला भाग पाडलं यांनी मला. कारण जसं आपल्याला अनुभव येतो, चटके बसतात, त्याच्यावरूनच आपण सावध होतो की मी इतरांना आता म्हणजे दाखवायची माहेरचे तर नाही अजून दाखवले शॉर्टमध्ये. मग तर रक्षाबंधनचा आला असेल व्हिडिओ तुम्हाला. बाकी मग
माझ्या माहेरची भेट झालेली गेल्या महिन्यातली ते थोडेसे शॉर्ट्सद्वारे पाहिले असतील तुम्ही. तर एवढं मी काही आता इतरांना माझ्या चॅनलमध्ये म्हणजे मी घेणार नाही विचारल्याशिवाय किंवा त्यांच्या परमिशनशिवाय. मी शेअर पण इतरांपर्यंत त्यांचं लाईफ जर्नी शेअर करू शकत नाही, आणि म्हणजे मुलांची सुद्धा नाही माझ्या, आणि माझ्या फॅमिलीच्या मेंबरची पण नाही. कारण परमिशन घेऊन करेल मी आता, कारण अनुभव तसा आलेला आहे त्याच्यासाठी. मग आणि चांगल्यासाठीच येतात अनुभव. आपण आता इथे सावध झालो की आता इथून पुढे नाही बाबा, आपल्याला आता कळालं काय लोक काय बघण्यातून काय घेतात, ह्याच्यामधून व्हिडिओमधून बघण्यातून काय घेतात, कसे विचार करतात ते कळतं. आणि मग पुन्हा पुन्हा त्या चुका नाही करायच्या, सावध राहायचं. तर एक मी महिलांना सांगते की जे जे आता ह्या कामामध्ये उतरलेत यूट्यूबच्या, ते तर प्रत्येक जणीचा अनुभव असतो. म्हणजे तिचा रेसिपी म्हणा, घरातलं वर्किंग दाखवणं असेल, योगा आता मी दाखवते, ती स्वतः त्यातून तिने प्रॅक्टिस केलेली असते तेव्हा ते दाखवत असते. आता बाकी कसं शूटिंग करण्यावर आहे, कसं घेतात, कसं व्हॉइस रेकॉर्ड असतो त्याच्यावरती ते बेस असतो चाललेला, किंवा यूट्यूबच प्रोव्हाइड करतं. आता माझं हळूहळूच आहे ग्रोथ, आणि मी काही लगेच हे होणार नाही, मला एवढेच व्ह्यू पाहिजेत किंवा हे होणार ते आपोआप होणार. करत राहायचं, कंटिन्यू सातत्याने करत राहायचं. आता व्हिडिओ माझे पडत नव्हते, तर आता मी हे मोटिवेशनल व्हिडिओ टाकत राहणार आहे तुम्हाला. तर हा अनुभव आहे माझा की आपण हे काम करताना बेल वाजले कंटिन्यू करते, आणि हे व्हिडिओज तुम्हाला आता असे येतील मोटिवेशनचे. कारण व्हिडिओ बनवायला पण ना खूप हे लागतं. म्हणजे आता बघा, मला प्रणीतचं वर्किंग चालू असतं, पुन्हा मिस्टर घरी असतात, वेळ द्यावा लागतो. लाईव्हला मी योगाला सकाळी येत असते, आणि शूटिंग म्हणजे जसं घ्यायची मी पूर्वी, हे काम ते काम दाखवायचं, हे पळापळी. जे काम करतात त्यांनाच माहिती आहे किती कष्ट घ्यावे लागतात शूटिंगमध्ये ते काम येण्यासाठी, दाखवायला किती जम्बलिंग असतं. करून बघा तुम्ही, तेव्हा कळेल की कसं असतं हे यूट्यूबचं काम दाखवणं. आणि लोकांच्या आणि त्याच्या प्रतिक्रियांना सामोरे जावं लागतात. तर ह्या कामामध्ये खूप सारे साप, म्हणजे चांगले वाईट साप असे आडवे तिडवे येत असतात, तर त्यांना आपल्याला पार करावं लागतं. तर काही नाही, आपण ते कसं स्वीकारायचं आपल्यावर आहे. आपण पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं. निगेटिव्ह घेतलं तर काम बंद पडलं असतं. पॉझिटिव्ह घेतल्यामुळं आपण कंटिन्यू लाईव्ह आपल्या शॉर्ट चालू आहेत, आणि सावधपणा आलेला आहे. आता त्याच्यात आपण आता हे मोटिवेशनचं मला सुचलं की आपण हे तरी करू शकतो. हे व्हिडिओद्वारे तरी महिलांपर्यंत, सगळ्यांपर्यंत पोचू शकतो. जे जे नवीन चॅनलचं काम करत आहेत, तर त्यांनी कंटिन्यू ठेवा, कंटेन्सी ठेवा. आज व्हिडिओला व्ह्यू झाले नाहीत, शॉर्ट्सला व्ह्यू झाले नाहीत, किंवा डिमोटिवेट होऊ नका, करत राहा. आता तुम्हाला मी रोज योगा दाखवते. योगाचा तुम्ही कसा हे करून घेताय बघा. किती आजार वाढलेली आहेत आपल्या. म्हणजे आता प्रिया मराठे किती तरुण वयात वारली बघा, ती ॲक्टर. हे तुम्ही रोज मोबाईल बघता, व्यायाम केला पाहिजे. किंवा मी येते लाईव्हवर, मी सांगत असते रोज. तर तुम्ही पण अनुभव घ्यावा म्हणून असतं.
तुम्ही असा अर्थ काढू नका की हे लाईव्हला असं येऊन हे करतात. ते माझं कामच आहे, मला रोज काहीतरी लाईव्हला दाखवलंच पाहिजे. व्हिडिओ नाही येत आहेत तर व्हिडिओची पण येण्याची मी काळजी घेईल, म्हणजे मोटिवेटेड व्हिडिओ बनवेल. तर मी सांगते की स्त्रीला ना कोणताचाच आधार नसतो, माहेरी नसतो, सासरी नसतो, नवऱ्याचा पण जेवढा पाहिजे तेवढा नसतो. तिला तिचाच उभं राहणं गरजेचं असतं, कारण पुरुषांचंच त्यांच्या ह्याच्याभोवती असतात, त्यांचं काम, त्यांचं इगो. त्याच्यामुळं तिलाच तिचं ढाल होणं गरजेचं आहे, हे मला या आजच्या व्हिडिओमधून सांगायचं आहे. कारण तिलाच कुणाचाच सपोर्ट नसतो, ना माहेरच्यांचा नसतो, ना सासरच्यांचा नसतो, ना नवऱ्याचा नसतो. तर मी तुम्हाला सगळ्यांना महिलांना सांगते, तुम्ही काम करत राहा. जे यूट्यूबवर आलेले असतील किंवा आता माझे जे सबस्क्राईब झालेले आहात त्यांना हे मोटिवेटेड असेल की काम हे कंटिन्यू करत राहिलं पाहिजे. आणि हेच काम नाही, तुम्ही कुठल्याही प्रोफेशनलमध्ये असा मन लावून पुन्हा पुन्हा तेच काम करायचं आहे तर ते आनंदाने करायला शिका, हे मला या मोटिवेशन व्हिडिओमधून सांगायचं आहे. तर व्हिडिओ मी काही मोठा बनवत नाही, जेवढे मला बोलावंसं वाटलं येईल मी असे बोलायचे व्हिडिओ. लाईव्हला काय होतं, कमेंट्स वाचू का मी काय काय बोलू असं होतं, आणि मग ते राहून जातं माझं काय काय बोलायचं. म्हणून मी असे वेगळे व्हिडिओ बोलायचे करेल, जे जे मला वाटतं ते बोलेल, म्हणजे मोटिवेशनचे तुम्हाला. आणि लाईव्हला पण असणार रोज सकाळी, पुन्हा शॉर्ट्स पण येतील. तर छान छान तुम्ही मला पण डिमोटिवेट होऊ नका. भरपूर लोक तुम्हाला भेटणार, असे प्रोत्साहन करणारे भेटतील, डिमोटिवेट करणारे भेटतील. तर आपण ठरवायचं की आपण काय करायला पाहिजे त्यावेळेस. आता मी इथंच थांबते. काळजी घ्या, काळजी करू नका, दुसऱ्यांना पण काळजी करायला लावू नका. आनंदी राहा, प्रेम द्या. सतत मी सांगते, प्रेमाची तुम्हाला व्याख्याच नाही कळालेली, म्हणून प्रेम देत राहा. प्रत्येक वयाच्या टप्प्यामध्ये आपण असतो तेव्हा सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये प्रेमाचं हे असलं पाहिजे, आनंद असला पाहिजे. या जीवनामध्ये काहीच नाही आहे, एकदा आपण निरोप घेतला की संपलं. म्हणून जो आहे तो क्षण आनंदाने जगायला शिका, एवढंच सांगते मी आणि इथं थांबते. तर दुसरा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर येईल माहिती नाही. आता गणपती गेले, पुन्हा आता दसरा येईल, त्याची तयारी सुरू आहे. घरातली पुन्हा साफसफाई राहिलेली करायची. चला आता मी बाय बोलते. धन्यवाद. थँक्यू सो मच.